स्वामी समर्थ दोस्त. आज आपण बनवतोय कढी पकोडे. कढी पकोडे अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे आणि ती अगदी सोपी आणि सरळ पद्धतीने आणि तुम्ही केव्हाही ती बनवू शकता. अशा पद्धतीची मी कढी आणि पकोड्याची रेसिपी दाखवणार आहे. आता इथं मी सर्व्ह करते. आणि हे कढी पकोडे तुम्ही वाटलं तर केव्हाही तुम्ही बनवू शकणार अशी कढी पकोडे आहेत आणि अगदी सोप्या आणि सरळ पद्धतीने त्याच्यात काही हे नाही हे नाही जास्त मसाला वगैरे वापरायची काही गरज नाही, तरी एकदम एक नंबर टेस्टी ती कढी पकोड्याची रेसिपी तयार होते. ती इथं मी दही घेते. दहीच्या ऐवजी तुम्ही ताक घेऊ शकता, पण मी ना जास्त करून मलाईवाली दही घेते. त्याच्याने ना खूप छान टेस्ट येते. आता इथं मी दही आता आपल्याला जेवढी कढी बनवायची तेवढी दही मी मिक्सरच्या भांड्यात टाकून घेईल आणि त्याच्यानंतर मग त्याच्यात मी बेसन पीठ टाकेल. बेसन पीठ जेवढी दही घेतली त्याच्या अर्ध्याला कमी घ्यायची आहे. म्हणजे जवळजवळ मी इथे 4 चम्मच दही घेतले तर तिथं मी 2 चम्मच बेसन पीठ घेतलं. त्यानंतर थोडंसं पाणी टाकलं आणि हे मिक्सरमधून काढून घे. मिक्सरमधून काढलं का बेसन पीठच्या गोठळ्या वगैरे काही होत नाही आणि एकदम छान पेस्ट मिक्स होऊन जाते. ह्या पद्धतीने मी आता करून घेतलेली आणि त्यानंतर चला मग आपण कढीला आता फोडणी देऊया. कढीला फोडणी द्यायचं जसं मी पहिले सांगितलं तुम्हाला की अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे, ज्याच्याकडून जास्त तयारी करायची गरज नाही. आता इथं मी तेल घेतलेलं, तेलच्या ऐवजी तुम्ही बटर या तूप पण घेऊ शकता. खूप छान टेस्ट येते. पण मग मी ह्यावेळेस तेल वापरते. त्यानंतर मग जिरं आणि मोहरी टाकायची. जिरं मोहरीची चांगली तडतड झालं का त्याच्यानंतर लसूणाचे काही मी कापून घेतलेले ते टाकायचे. लसूण बी चांगलं लालसर होऊ द्यायचं आणि त्यानंतर हिरवी मिरची कढीपत्ता टाकायचा आहे. हिरवी मिरची चांगली कलसून घ्यायची. ती चांगली कलसली का म्हणजे कढीमध्ये टेस्ट चांगला येतो. नंतर मग याच्यातच तुम्ही दोन कढीपत्ता टाकायचा. कढीपत्ताही चांगला कलसून घ्यायचा आहे, ज्याच्याकडून त्याच्या कढीचं म्हणजे ते आणि जास्त करून अगर होऊ शकेल तर दांडी साईड टाका कढीपत्ता, कारण दांडीमध्ये जास्त जीवनसत्व असतं. कढीमध्ये अगर कढीपत्ता वापरायचा असेल तर दांडी साईड टाकत जा, त्याच्याने अजून टेस्ट येते. त्यानंतर मग हे सगळं कलसल्यानंतर मग मी इथं थोडीशी हिंग आणि हळद टाकेल आणि धने पावडरची पावडर टाकेल. तेही चांगलं कलसून घेईल आणि जे आपण पेस्ट बनवलेलं आहे ते टाकून देऊ. आता हे चांगलं कलसून घ्यायचं आहे. त्यानंतर म्हणजे आपण कढीचं हे बॅटर तयार केलेलं आहे ते टाकून द्यायचं. आता जे बॅटर आपण तयार केलं ते थोडंसं घट्ट आहे म्हणून मग थोडंसं पाणी टाकून ते चांगलं हे करून घ्यायचं. आणि एक लक्षात ठेवायचं, जोपर्यंत उकळ फुटत नाही तोपर्यंत सतत हलवत राहायची कढी, कारण की त्याच्याने अगदी अजून छान टेस्ट येते. कारण की ना जोपर्यंत पहिला उकळ फुटत नाही तोपर्यंत ती कढी चांगली अशी हलवत राहायची, त्याच्याने अजून छान टेस्ट येतो आणि अगदी हे होतं. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं. मीठ टाकल्यानंतर आपण आता जोपर्यंत तिला एक उकळ येत नाही तोपर्यंत सतत ती हलवत राहायची. जास्त खालीवर बी करायची नाही, फक्त सारखं हलवत राहायची. बघा इथं माझ्या उकळ चांगला फुटायला लागलेला आहे आणि मस्तपैकी आणि जोपर्यंत कढीला एक उकळ येत नाही तोपर्यंत सतत तुम्ही ती हलवत राहा. त्याच्याने अगदी छान टेस्ट येते. आणि काही जण म्हणतात की आमची कढी फुटून जाते या अशी दळदळी होते, तर त्याचं कारण ते जे तुम्ही कढी टाकून साईडला होऊन जातात, ते हलवत नाही, तर त्याच्यामुळे ती कढीचा तो प्रकार होतो. पण मग तुम्ही अगर कढीला सतत हलवत राहणार तर ती कढी अगदी छान आहे. आता ही आपण उकळू देऊ आणि त्यानंतर मग आपण पकोडे बनवायचे करू. पकोड्यांसाठी मी असे लांब लांब कांदे कापून घेतले. त्याच्यानंतर बेसन पीठ टाकेल. बेसन पीठ आपल्या अनुसार टाकू शकता, तुम्हाला किती पकोडे बनवायचे. त्यानंतर मग पकोड्यांमध्ये लाल तिखट, चवीनुसार मीठ, हिंग, धनिया पावडर, हळद टाकायची. मिरची थोडीशी कमी टाकायची, की मिरची नाही टाकली तरीही चालेल, थोडीशी कमी टाकायची. नंतर मग ही त्यानंतर मग ओवा टाकायचे. ओवा जिरं टाकायचं थोडंसं आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं पाणी टाकून आणि नंतर आपण पकोडे तयार करून घ्यायचे. पकोडे करणं कसं अगदी सोपं आहे, काही कठीण नाही आहे, पण मग अगदी सोपी पद्धती ती तुम्ही ट्राय करू शकता. आता ही मी मग चांगला हे आता मिक्स करून घेते आणि मला तुम्हाला सांगायचं आहे
पकोडे बनवताना बी एक लक्षात ठेवायचं, पीठ आपण चांगलं मिक्स करायचं तर ते पकोडे छान येतात, नाही तर मग ते बी छान येत नाही, हे लक्षात ठेवायचं. आणि वाटलं तर कांद्याचे एक एक पान आहे ना ते मोकळे करून घ्यायचे, त्याच्याने अजून टेस्ट येते. आता मी चम्मचने करून घेतलं, पण नंतर मग जेव्हा मी हाताने टाकायचं होते अजून मिक्स करून हे थोड्या वेळ आता झाकून ठेवून दिलं तर पण आपण तेल गरम करायला ठेवूया. आता हे बघा, हे मी हाताने सगळे एक एक पाकळ्या त्यांच्या मोकळ्या करून घेईल. त्यानंतर मग इथे तेल गरम आहे आपलं, तेलामध्ये अ, पकोडे करून घेऊया. आणि हे बघा, हे मस्तपैकी आपले पकोडे तयार आहेत. वाटलं तर तुम्ही लहान मोठे तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता. आता इथं आपले पकोड्यांचं तळून घेऊया आणि मस्तपैकी मग कढी आणि पकोडे आपण खाऊया. अगदी खूप छान लागते आणि अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेली, जी तुम्हाला नक्की आवडेल. आवडले तर मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कशी वाटली माझी कढी पकोडे. आता हे पकोडे आपले तयार आहेत. चला मग ते साईडला काढून घेऊया आणि अजून परत ते अशाच पद्धतीने मी सगळे तयार करून घेईल आणि मग नंतर आपले हे पकोडे तयार आहेत. पकोडे तयार झालेले आहेत. आता आपण सर्व्ह करून घेऊ आणि त्यानंतर मग मी ह्याच पद्धतीने सगळे बनवून घेईल आणि मस्तपैकी पकोडे झाले होते आपले मस्त. आणि आमच्या घरात आहे ना पकोडे, भजी असली ना ती गरम-गरम खायला आवडते. अशी ती थंडी करून ठेवून दिली, खाल्ली ते नाही. आणि पकोडे आणि कढी, पकोडे खायची तीच एक मजा आहे, गरम-गरम खाणं. मस्तपैकी लागतं. त्यानंतर आपली इथं कढी तयार आहे. चला मग सर्व्ह करूया. इथं सर्व्ह करायला मी ना आमच्याकडे पिवळा भात बनवतो आम्ही आणि कढीबरोबर खाण्याकरता खूप छान लागतं. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. ही भात मी नुसतं जिऱ्याची फोडणी देऊन भात बनवलेला आहे. त्याच्यानंतर मग मी ते डेकोरेशन केलेलं आहे थोडंसं. मग आता त्याच्यावर मी कढी टाकेल आणि कढीमध्ये पकोडे टाकेल आणि हे सर्व्ह केलेलं आहे. तर तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला तर माहिती आहे मी सर्व्ह थोडंसं कमी म्हणजे जास्त डेकोरेशन वगैरे काही करत नाही. जास्त डायरेक्ट दाखवते तुम्हाला. कारण की मला ते डेकोरेशन करणं वगैरे हे तर म्हणजे आवडतं मला, पण मग ते कसं हेच. तर चला मग ही कढी पकोडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक, शेअर आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.